पार चौकार. चौकाराच्या साह्यानं सुरुवात करतोय फलंदाज अखिल भोईर. विचार केला तर सामना रंगला जातोय वरद 11 रसायनी विपक्ष मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड या दोन संघांमध्ये. या अगोदरचा सामना या स्पर्धेतील 2021 सीझन 2 मधील सर्वात जास्त धावसंख्या जमवण्याचा विक्रम ज्या संघाच्या नावावरती राहिला आणि ज्या जोडीच्या नावावरती राहिलाय, ही दोन्ही रेकॉर्ड्स ज्या संघाच्या नावावरती राहिले तसे मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघ मैदानामध्ये आपण प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करताना पाहतोय व फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला संघ एकीकडे वरद 11 पाहायला मिळतोय. सचिनजी तेंडुलकर यांनी सांगितलं होतं की विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि तुम्ही पाहिलात की 112 धावांचा जो रेकॉर्ड्स कालपर्यंत होता तो मात्र मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघाने या ठिकाणी 121 धावपलकार जमवले आणि ते देखील पंकज जाधव सारख्या एक बलाढ्य संघाच्या विरोधात म्हणजे अलिबाग संघाच्या विरोधात. तब्बल अलिबागचं तर पुन्हा एकदा प्रसाद भोईर सरांकडे. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. यावेळचा चेंडू थांबला थोडासा, मात्र स्वतःला झोकून दिला. चेंडू मात्र गल्ली आणि पॉइंटच्या मधून खेळून काढला. चेंडू निघून चालाय सीमा पार चौकार. महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण जोपर्यंत मराठी प्राथमिक शाळेमध्ये लहान मुलांना श म्हणजे शामृगाचा ऐवजी श म्हणजे शिवरायांचा शिकवत नाही तोपर्यंत इतिहास घडणार नाही आणि ते घडलं पाहिजे. पहिला चेंडू बॅट्समन अखिलने लगावलेला अगदी सरळ चौकार स्क्रीनवरती जाऊन आदळला चेंडू. त्यानंतर आपण पाहिला तर डीप पॉइंट मध्ये गेलेला चौकार. सलग 2 चौकार येत आहेत. गोलंदाज दिनेश पाटील याला सुरुवातीच्या षटकामध्ये सुरुवातीला बसलेला मार. यावेळचा चेंडू बचावात्मक पवित्रा पाहायला मिळतोय. खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आउटसाईड टॉप स्टंप आणि त्याला मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल फक्त पूर्ण केली. सिंगलच्या साह्यानं इथे धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते बिनबाद 9 धावा. रखरखत्या उन्हामध्ये बरोबर दुपारचे 3:14 होत आहेत आणि या रखरखत्या उन्हामध्ये चालू असणारी स्पर्धा ताण भूक सर्व काही हरपून आज क्रिकेट खेळलं जात आहे. क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या जात आहेत. हे क्रिकेटने लावलेलं वेळ आहे. यावेळचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र बचावात्मक पवित्रा स्वीकारत असताना चेंडू थोडासा शरीरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत आणि त्यामध्ये यश त्यांना किंबहुना मिळालंय. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती चौकार आल्यानंतर दिनेश थोडं सावध होतोय. यावेळचा चेंडू फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. भावेश चेंडूला सन्मान देत आहेत. सिंगल मिळते आहे. धावसंख्या एका सिंगलच्या साह्यानं पहिल्या दशकात पोहोचते, अर्थात बिनबाद 10च्या घरामध्ये. बिनबाद 10 अशी धावसंख्या. अगोदरचा सामना जर आपण पाहिला तर काय अफलातून फलंदाजी सुदर्शन गायकर आणि बारक्या कांबळे यांची राहिली. वासुदेव बळवंत फडके यांच्या जर आपण कारकिर्दीमध्ये गेलो तर स्वातंत्र्य संघटना स्थापन करण्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांनी सुद्धा कूटनीतीच्या इंग्रजांच्या बऱ्याचशा मालमत्तेवरती छापा टाकला होता आणि तिथून त्यांची संपत्तीची लयलूट केली होती आणि त्या संपत्तीच्या बळावरती शस्त्रसाठा उपलब्ध केला आणि तिथून सशस्त्र क्रांतीला खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती. त्याच पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघावरती जो काही आक्रमण केला होता या 2 फलंदाजाने आणि धावसंख्येची लयलूट केली होती आणि त्याचं रूपांतर विजयामध्ये होत असताना आपण मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघाला या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं. आपण पाहतोय मैदानामध्ये पहिले षटक संपले. धावसंख्या आहे बिनबाद 10 धावा. तर प्रसाद या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळतं की मागच्या सामन्यामध्ये 121 धावा जमवण्याची ताकद 20.16च्या सरासरी धावसंख्या धावपलकार नोंदवली होती ती अर्थात मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघाने. तर इथे मात्र खेळत असताना वरद 11 रसायनी संघाला याची निश्चितच त्यांनी ती
आखणी केली असेल की किमान 70-80 धावांपेक्षा जास्त धावा धावपलकर नोंदवाव्या, म्हणजेच एक दडपण असेल आणि दडपणाखाली आपण चांगली गोलंदाजीच्या जोरावर आपण मिरमिर स्पोर्ट्स कोंडेवा संघाला रोखू शकू. परंतु इथे मात्र वर्दी इलेव्हन संघाने पहिल्या षटकात 10 धावांचं योगदान दिलं. पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू आपण आता क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू निघून चाललाय डीप कव्हर, डीप मिड विकेटमध्ये, डीप मिड विकेटमध्ये, जिथे मात्र सिंगल मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 11 धावा होतात. म्हणजे पहिलं षटक जर आपण काका मात्रे पाहिलं तर सर्कलच्या निर्बंधामध्ये 10 धावा म्हणजे कमीत कमी धावसंख्या देऊन थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फलंदाज आक्रमक झाले होते, प्रभावित कामगिरी करत होते, पण त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं अशी गोलंदाजी त्याने केली आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. यावेळचा चेंडू जबरदस्त फटका खेळला जातोय डीप कव्हरच्या वरतून. षटकार. पाटील पाटणोली यांना विनंती आहे आपण मंचाशी संपर्क साधा. विशाल पाटील पाटणोली यांना विनंती आहे आपण मंचाशी संपर्क साधा. चौकार येतो आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते 21च्या घरामध्ये. 21 धाव पलकवती लागल्या जातात. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. 21 हा आकडा आठवल्यानंतर थोडंसं आठवतं गणपती बाप्पांना सातत्याने 21 मोदकांचा नैवेद्य दिला जातो आणि 21 दुडवांची जोडी सुद्धा वाहिली जाते. आणि गणपती बाप्पांचं थोडंसं आठवण झाली म्हणून पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं आमच्या सोबत बसलेले आमचे गुरुतुल्य समालोचक काका म्हात्रे यांच्या आतापर्यंत 89 वाऱ्या, अष्टविनायकच्या 89 वाऱ्या आतापर्यंत झाल्यात. काय श्रद्धा असेल अफलातून. संघाची धावसंख्या आहे 21 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज ऋषी ठोंबरे. रसायनी परिसरातील वेगाचं दुसरं नाव म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं अलीकडच्या काळामध्ये एक चांगला वेग जो गोलंदाज शिरडोन परिसरातील. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा जो प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू. या अगोदर सुद्धा गोलंदाजाने थोडीशी प्रभावित कामगिरी केली होती. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा फार चपळता या खेळाडूमध्ये पाहायला मिळते आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना ज्या ऋषीने आतापर्यंत एक षटकार एक चौकार खाल्लाय, पण त्यानंतर त्यांना चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पनवेल तालुक्यातील कुडावे गावातील हा खेळाडू आहे. यावेळचा चेंडू शॉर्ट पॉइंटमध्ये. सुदर्शन जिथे येतात चेंडू थांबवण्यासाठी सिंगल मिळते तोपर्यंत आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या संत गतीने पुढे जाताना दिसते. 22 धावा. होत आहेत. ऋषी यावेळचा चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याचसा बाहेर निघतोय. पंच शशी साटम सरांचा इशारा आलाय. हा चेंडू मात्र अव्हांतर घोषित केला जातोय. आणखी अतिरिक्त धाव ही गणली जाते वरद 11 संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या होते 23 धावा. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. परफेक्ट टायमिंग साधलाय आणि आपण पाहतो त्याचं रूपांतर. चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी षटकार.
2 षटकामध्ये धावपलकावर आतापर्यंत 29 आल्यात आणि आपल्या डीजेनी आणि आमच्या प्रसाद भोईर यांनी अष्टविनायकची देखील निश्चित आठवण केली दिली. प्रत्येक हिंदू धर्मियांनी किमान एकदा अष्टविनायकची यात्रा करावी मी आव्हान करेन. त्याचं यथोचित फळ निश्चित तुम्हाला मिळेल हे निश्चितच म्हणू. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की ते अलिबागचं अर्थात आव्हान समाप्त झालं, परंतु अलिबागबद्दल एक पनवेलकरांना मी सांगू इच्छितो की पनवेल आणि अलिबाग यांच्यामध्ये एक साम्य मोठं आहे की बैलगाडी शर्यती, क्रिकेटच्या स्पर्धा आणि कबड्डी याचं मात्र खूप मोठे माहेरघर हे 2 तालुके आहेत. नक्कीच नक्कीच. कबड्डी हा विषय तुम्ही काढलात म्हणून थोडंसं सांगावंसं वाटतं. उरण तालुक्यातील बोकरविडा गावातील गणेश क्लब बोकरविडा संघाचा खेळाडू मयूर कदम, ज्याची प्रो कबड्डीमध्ये 15 लाखामध्ये निवड झाली आहे. 15 लाखाला तो खेळाडू खरं तर निवडला गेला प्रो कबड्डीसाठी, तर त्याला सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर मातीशी निगडीत असणाऱ्या खेळामध्ये फार रस इथे मात्र प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक रायगड वासियांना आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आणि हे खऱ्या अर्थानं हा वारसा कायमस्वरूपी टिकत राहावा एवढाच मी आज या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करेन. जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळचा चेंडू गोलंदाज आहेत स्वतः संघनायक बारक्या कांबळे. ओर द विकेटने गोलंदाजी करत असताना पंच इशारा देत आहेत. 22च्या स्वरूपात ही सिंगल मिळते. अगदी नजरेसमोरील चेंडूवरती सिंगल पूर्ण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने ही फार मोठी चतुराई असते आणि ती प्रयत्न पूर्ण केलाय. संघाची धाबा संख्या होती 30 धाबा. बिन 32 अशा स्थितीमध्ये आता मात्र गिअर चेंज करावा लागेल. थोडीशी धाबत संख्या वेगाने कशी वाढेल याकडे लक्ष देणं फार गरजेचं असेल, कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला सामोरं जायचं आहे मयूर स्पोर्ट्सच्या फलंदाजीला. यावेळचा चेंडू शॉर्ट पेस थोडासा चेंडू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. वेग कमी होता आणि त्याचा फायदा फलंदाजाला न होता गोलंदाजाला झाला, कारण चेंडू गेला निर्धाव. यावेळचा चेंडू ऑन साईडला हिट केला जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण अप्रतिम केलंय. झेल टिपला जातोय. विराज गायकवाडच्या माध्यमातून फलंदाज होतोय झेलबाद. याची खेळी मात्र इथे समाप्त होते, ज्याने अर्थात एक षटकाराच्या माध्यमातून 8 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिलं. एक गडी बाद धावपलकर धावा येऊन पोहोचल्यात त्या अर्थातच 30. आणि डीजेच्या माध्यमातून आणखीन एक निश्चितच गीत आपण ऐकलं. मालवण किल्ला अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातला ती क्रिकेट स्पर्धा आणि मालवण पडल्यानंतर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर हे आपल्याला नेहमी पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशेष चेंडू येतोय. क्षेत्रशेने काय केलं पहा, मिडविकेट आणि वाईडिश लांबॉन क्षेत्रामध्ये मध्ये झेल सोडतोय आणि फलंदाजाला मिळते ते जीवदान. नक्कीच हा जीवदान काय उपद्रव करेल हे सांगणं फार कठीण जाईल, कारण आतापर्यंत आपण पाहिलं बऱ्याचशा सुरुवातीच्या फलंदाजांना जेव्हा जीवनदान मिळालं तेव्हा त्याने आक्रमक रूप धारण केले आणि बऱ्याच वेळा सामने जिंकण्यासाठी तेच नेहमी कारण ठरलेत. आणि याचं अर्थात उदाहरण म्हणजे रोहित शर्मा. नक्कीच नक्कीच. आणि किल्ल्यांवरनं थोडंसं आठवलं, पण या चेंडू नंतर आपण विश्लेषण करूया. हा चेंडू फक्त फ्लिप केलाय. चेंडू पहा झेलचं रूपांतर कशामध्ये होतं आणि त्याचाच पहिलं उदाहरण. चेंडू सीमा पार दणदणीत हवाई हल्ला षटकार. आणि या 15 तालुक्यामध्ये तब्बल 10 किल्ले आपल्या रायगड परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळचा चेंडू निर्धाव येतोय. बारक्या कांबळे खरं तर सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी झाल्यामुळे बारक्या कांबळेला ते यश मिळू शकले नाही. पण 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना वरद 11 रासायनिक संघाची धावसंख्या होती 1 बाद 37 धावा.
अध्यक्ष सन्माननीय मंगेजी वाकडीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय सुशांतजी वेदक साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र विशालजी पाटील, त्याचप्रमाणे आमचे ब्रदर्स ग्रुप, ही स्पर्धा नेहमी आम्ही पाहत असतो पाटणवलीच्या मैदानावर. परेजी पाटील यांना सुद्धा या ठिकाणी या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. परेजी, आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. दोनही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. रायगड प्रीमियर लीगमध्ये पुन्हा एकदा विनंती असेल आपण या व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद दीपकजी पाटील. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मंगेदादा वाकडीकर सर यांच्याच बरोबरीने सुशांतजी वेदक, कैलासजी वाजेकर, गुरुनाथजी चौधरी, योगेशजी वाजेकर, संतोषजी चौधरी आणि त्यांचे सहकारी यांच्या तन, मन आणि धन या 3 घटकांचा पुरेपूर वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होत्या. आणि क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर केवळ अनेक दिवस या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान असावं लागतं आणि ते योगदान देण्याचं काम निश्चित या शिरडोणकर मंडळी केले, ज्याच्यामध्ये रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कसलखंड, पंचकृषी सामाजिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ, श्रीराम क्रिकेट संघ शिरडोणपाडा, क्रांतीवीर क्रिकेट संघ शिरडोणपाडा, आद्य क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत फडके सामाजिक संस्था शिरडोण, ग्रामपंचायत शिरडोण, रायगड समालोचक असोसिएशन आणि पनवेल समालोचक असोसिएशन यांचा अथक परिश्रम या स्पर्धेसाठी चांगलं योगदान दिलं आहे. त्यामुळे आपण मैदानाकडे चौथे षटक मार्गस्थ गोलंदाज दिनेश पाटील आणि समोर मात्र फलंदाज अखिल भोईर या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न केला आहे. फटक्यामी ताकद थोडीशी अपुरी ठरली. आपण पाहता या ठिकाणी फाईन लेगचा क्षेत्र शिकवता वेगाने चेंडूवर आला, कोणती चूक केली नाही आणि अचूक झेल पकडत फलंदाजाला बाद केला. अखिल भोईर यांची खेळी मात्र इथे समाप्त होतोय. आपण इथे पाहतो ज्याने 21 धावांचं योगदान दिलं, 11 चेंडू त्यांनी फेस केले आणि एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय नयन थळी, करंजा उरणचा हा एक अतिशय अष्टपैलू खेळाडू असं म्हणून आपण पाहायला मिळतात. कारण की क्रिकेट स्पर्धा म्हणली जसं आपण नेहमी उल्लेख करतो की 15 तालुक्यातून आलेले हे खेळाडू आणि तब्बल 486 खेळाडू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतात. यशस्वी गोलंदाज ठरतो गोलंदाज दिनेश पाटील. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र विकेट गेल्यानंतर कोणताही मानसिक दडपण नाही. त्या चेंडूला जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेग सी मार्शेकडे आल्या. गगनभेदी गगनचुंबी षटकार. तर हा जो षटकार इथे आपल्याला पाहायला मिळाला, अर्थातच नवीन फलंदाज नयन थळी मैदानात असताना मात्र हार्दिक कुरुंगळे ज्याने आत्तापर्यंत 2 षटकारांच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान दिलं. काही वेळ हा खेळ निश्चित धावसंख्या स्थिर होती, ती 37 मध्ये जाऊन पोहोचते. ती 2 गडी बाद 43. वर्दी 11 रसायनी विरुद्ध मीरमैर स्पोर्ट्स कुंडेवळ यांच्यातला हा सामना. या 2 संघामधल्या हा लढत ही निर्णायक लढत आहे, कारण ही जिंकणं अतिशय महत्त्वाचे आहे आणि तो प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इथे मीरमैर स्पोर्ट्स कुंडेवळ संघाची जी गोलंदाजीची धार आहे, आक्रमकता इथे आपल्याला पाहायला मिळते. मात्र ह्या चेंडूवर एक सुंदर फटका आला, तो डीप स्क्वेअर लेगमध्ये षटकारासाठी. 6 धावांचं योगदान. धावफलकावर धावा आल्या त्या 43. आमचे मायबाप प्रेक्षक, कारण क्रिकेटमध्ये कधीही आपण नेहमी म्हणतो की प्रेक्षक नसतील, मग ती दिवसा खेळणारी क्रिकेट स्पर्धा असू दे किंवा रजनी क्रिकेट स्पर्धा असू दे, प्रेक्षकांशिवाय मजा नाही हे नेहमी आपल्याला पाहिलं. त्या मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पहा, या चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती शिवाजी महाराज समालोचक कक्ष जिथे आहे तिथे येतोय एक शानदार आणखीन एक फटका. 6 धावांचं आणखीन एक योग.
इथे पाहत आहे जंजिरा मुरुड तालुक्यातलं एक अतिशय मोठं योगदान आहे. त्याचबरोबर अलिबागचा कुलाबा किल्ला घारापुरी दरम्यान यावी चेंडू आपण पाहता. हा चेंडू मात्र सोयीचा इशारा येतोय उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांकडे पर्याय नव्हतं. पंचाने हात जमिनीला समांतर केले, दर्शवले आंबे गुणरेखा आणि या ठिकाणी 1 धावेचं योगदान. 1 धावेने धावफलकात वाढवते ती अर्धशतक 50 धावा. 50 धावा धावफलकात आतापर्यंत आल्यात. गोलंदाज दिनेश पाटील. पंच डावीकडून उजव्या हाताने आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहताय ते ऑफ साईडला खेळायचा होता. चेंडू गेला ऑन साईडला. मिळवणला आणखीन 1 धावेचं योगदान मिळालं. मधलं जे गीत आपण ऐकलं ते एक कोळी गीत आपण पाहता. एक कोळी भगिनी आपल्या प्रियकराला सांगते की मला हा जो जंजिरा किल्ला आहे तो होडीने पाहायचा आहे. जाताना कानं निश्चितच कुलाबा किल्ला घारापुरीची ती लेणी आणि त्याचबरोबर डहाणूची खाडी मला बोटीने पाहायची आहे. ही तिने आपल्या प्रियकराला विनंती केली. अतिशय चांगली गीतं आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतात. वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट ज्याला म्हणलं तर लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे येतोय. खणखणीत गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. नयन थळी जो करंजा अर्थातच मुळेकणजवळचं करंजा गाव मच्छीमारी कोळी बांधव त्यांचं तो गाव आणि त्यांनी मात्र पहिल्या चेंडूवर षटकाराने खातं गोडलं. आणि मी मगाशी म्हणालो होतो की भंगार विकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचं ख्रिस गेल याची आपण आठवण ठेवून दिली. कारण भंगार वेचत असताना विकत असताना हा खेळाडू वेस्ट इंडिज संघात आला आणि बघता बघता वेस्ट इंडिज संघाचा महानायक बनला. तर हे असतं क्रिकेट आणि या क्रिकेटमधून अनेक योगदान आपल्याला पाहायला मी 6 धावांचे योगदान. पुढचा चेंडू इथे मात्र पाहत थोडासा हलकासा काटकाण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात गली क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. चेंडू पकडणार तोपर्यंत 1 धाव मिळाली. 1 धाव मिळते संघाला. 1 धाव मिळते नयन थळीला. नयन थळी याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचते 7. आणि हे षटक जे आपण दिनेश पाटील यांचं पाहिलं तर थोडंसं मागडे षटक ठरते. आमचे गुणलेख या ठिकाणी धावसंख्या देतात. एकूण धावा धावफलकावर येऊन पोचल्यात त्या 58. आणि षटक क्रमांक 4 इथे समाप्त होते. 4 षटकात 58 म्हणजे साधारणतः जर आपण इथे पाहिलं तर प्रतिषटकं 14.50च्या सरसने ही धावसंख्या वर दिल्यामुळे रसायनी संघ धावफलकावर नोंदवते. कारण याचं मगाशी कारणही मी म्हणतो मीरमयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ संघाची फलंदाजी ताकद त्यांना माहिती आहे. बारक्या कांबे कशा प्रकारची फलंदाजी करतोय हे त्यांनी पाहिलं. कारण या स्पर्धेतला धावांचा उच्चांक 121 नोंदवण्याचा प्रयत्न केला. काय सांगाल प्रसाद भोईर या षटकाबद्दल? नक्कीच सर, आतापर्यंत विचार केला तर मी म्हणेन सुस्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्यांनी आतापर्यंत 4 षटकं फेस केलीत, 2 फलंदाज गमावले जरी असले तरी सुद्धा धावसंख्या एक समाधानकारक धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण धावा झालेत आतापर्यंत 58 धावा. अजूनही त्यांच्या वाट्याला 12 चेंडू आहेत. अजूनही त्यांच्या वाट्याला 12 चेंडू म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी. आणि या 2 षटकांमध्ये 20 ते 25 धावा आल्या तर मी म्हणेन एक फायटिंग स्कोर होऊ शकेल. आणि दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांची मानसिकता थोडीशी दांडगी होऊ शकेल. पण क्रिकेट आहे, कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल याचा नेम नाही. जे मात्र घडतंय त्याचं आपण नक्कीच विश्लेषण करूया आणि मॅचचा आस्वाद घेऊया. तर वळी आपण मैदानाकडे बारक्या कांबळे याच्या षटकातला पहिला चेंडू आपण इथे पाहतात. थोडंसं अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्रक्षक इथे आपण आपल्याला पॉईंट क्षेत्रामध्ये येतोय. कव्हरवरून चेंडूला पकडतोय आणि या तोपर्यंत मात्र 2 धावांचं योगदान मिळालं. 60 धावा धावफलकर येतात. 2 धावा मिळतात त्या नयन थळीला. नयन थळी जाऊन पोचतोय वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. तर हार्दिक कुरुंगळे हा खेळतोय वैयक्तिक 3 षटकांच्या माध्यमातून 19 या धावसंख्येवर. क्षेत्रक्षण मला आपल्याला 5 क्षेत्रक्षक ऑफसाईडला 4 ऑनसाईडला असताना पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केला गेला. पहा लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या चेंडूवर जातो डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. जिथे 4 धावा होते तिथे मात्र 2 धावा रोखण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्रक्षण देखील इथे पाहायला मिळालं. 2 धावांचं योगदान. धावफलकात 2 आणखीन वाढ. क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये नेहमी धावा वाचवणं, तुम्ही किती धावा करताय त्यापेक्षा धावा किती वाचवतं याला खूप महत्त्व आहे. आणि या ठिकाणी निश्चितच मीरमयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ संघ ते धावा वाचवण्याचा निश्चित प्रयत्न करतोय. यावेळी पहा हा चेंडू थोडासा खाली राहिला. उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेरून जाणारा चेंडू यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. पॉईंट आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट आपण पाहतोय. शॉर्ट कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक वाईडिश लॉंग ऑफ. युवरेशन ऑफ साईडला असताना शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्राचे डीप स्क्वेअर, एक डीप मिडविकेट आणि लॉंग ऑन. बारक्या हवेत आहे चेंडू. पुन्हा मात्र क्षेत्रशी चेंडूपर्यंत पोझिशनला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. पळून 2 धावा निश्चित पूर्ण केल्या. त्या फलंदाजांनी 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या. आणि या 2 धावांच्या माध्यमातून वरदिनं सैनी या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 64च्या घरामध्ये. 2 धावा मिळतात त्या नयन थळीला.
एक षटकाराच्या माध्यमातून नयथळे यांनी आतापर्यंत 13 धावांचं योगदान दिलं. एक उंच पुरसा खेळाडू कोळी बांधव आणि मात्र उरण तालुक्यातले एक अतिशय चांगलं नावाजलेले खेळाडू म्हणून निश्चित त्याच्याकडे पाहते. बारक्या तयार पुन्हा एकदा पुढचा चेंडू, या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय मात्र गोलंदाज स्वतः बारक्या कांबळे चेंडूच्या खाली येतोय. पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात हा झेल मात्र टिपतोय. यष्टीचा वेध देखील घेऊ शकला नव्हता परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेने एक धाव मिळाली नयनला आणि धावफलकात एक वाढ झाली. धावफलकात जातात त्या 65 या धावफलकावर. षटक क्रमांक 5 इथे आपल्याला पाहायला मिळतंय. बारक्या कांबळे एक आखाती देशामध्ये गेलेला अर्थात कामोटे संघाचा हा गोलंदाज आज मात्र आपण पाहतोय ते मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाल संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र येथे फलंदाज त्रिफळाची तोहतोय आणि आणखीन एक धक्का बसतोय. वरद 11 रसायनी संघाला फलंदाज मायातून बाद झाला तो अर्थातच हार्दिक कुरुंगळे. वैयक्तिक 3 षटकारांच्या माध्यमातून 19 धावांचं योगदान दिलं आणि 3 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर हिट विकेट, यस माफ करा, 3 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 65. इतिहासाच्या पानावर अर्थातच 5व्या षटकामध्ये एक चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळाला मात्र हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले. क्रिकेटमध्ये 10 प्रकारे साधारणतः फलंदाज बाद होतात. त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतो की एक त्रिफळाचीत, झेलचीत, धावचीत, पायचीत, याशिवाय वेळेवर खेळपट्टीवर न पोहोचणे, चेंडू 2 वेळा हाताळणं, चेंडूला अडथळा आणणं, अशा प्रकारचे 10 प्रकारे फलंदाज खऱ्या अर्थाने बाद झाले. इथे मात्र हिट विकेट जे पाहायला मिळाले स्वयंचित झाला आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय तो हार्दिक कुरुंगळे. नवीन फलंदाज मनीष तात्रे या ठिकाणी मैदानामध्ये. शेवटचे षटक आहे. गोलंदाज पंकज घरत या ठिकाणी अर्थातच कर्नाटक किल्ला एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे आणि समोर फलंदाज असेल तो अर्थातच नयनथळी. डावखरा गोलंदाज अगदी पाहायला मिळाले. यावेळी आपण पाहतात अर्थात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला मिडविकेट आणि च्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 1 धावेचं आणखीन एक योगदान. आज सकाळी साधारणतः 9 वाजल्यापासून ही क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आणि या स्पर्धेमध्ये एकूण 6 सामने आपल्याला पाहायला मिळतात. आज या स्पर्धेचा 7वा दिवस आहे. रविवार हा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवशी पाहणार आहोत की तो झळाळता चषक आणि तब्बल जे पारितोषिक 3,01,000 रुपयाचं कोणताच संघनायक आपल्या हातामध्ये घेईल आणि त्याचबरोबर एक ती बाईक आहे जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 486 खेळाडूंमधून एक खेळाडू असेल जो निश्चित आपली फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्राच्या जोरावर या ठिकाणी मात्र मालिकावीर म्हणून पारितोषिक मिळवेल. तो खेळाडू कोण असेल याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान पाहायला मिळेल. उद्या प्रदर्शनी अर्थातच मैत्रीपूर्ण लढती 2 पोलीस संघामध्ये पाहायला मिळतील. दरम्यान पहा एक जबरदस्त टायमिंग शॉट मिड विकेट सीमारेषेकडे फेकून दिलाय. येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. या ठिकाणी षटकार 6 धावांचं योगदान. चेंडू जरा द्यायचं आहे मैदानामध्ये, चेंडू द्यायचं आहे. षटकाराने मनीष तात्रेने आपलं खातं उघडे 6 धावांचं योगदान मिळालं. धावफलकात वाढ झाली. वर्दी 11 रसायनी संघ जाऊन पोहोचते 72 या धावसंख्येवर. एक जे टार्गेट होतं साधारणतः सेट केलं होतं हे टार्गेट आपण पाहताय. ह्या दोन्ही संघाचा विचार जर आपण केला तर 1-1 सामना ह्या संघांनी जिंकलेला आहे. त्यामुळे हा सामना अनिवार्य आहे, आपण जिंकणं आवश्यक आहे. जो संघ या ठिकाणी जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. मात्र जो संघ बाद होईल तो मात्र अर्थात या स्पर्धेतून बाद दिला जाईल. तर हा षटकार शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज पंकज घरत याच्यावर आक्रमण केलंय. 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावांचं आतापर्यंत योगदान. मनीष तात्रे पुन्हा एकदा खेळण्यात सज्ज आहे. डावखुरा फलंदाज आपण पाहतायत. एक आक्रमक फलंदाज इथे पाहायला मिळाला. क्रमांक 5 वर फलंदाजी येतोय. तर समोर मात्र गोलंदाज आहे जो पंकज घरत हा उजव्या डावखुरा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला भिरकावून दिल्या. आणखीन एक दणदणीत आणि खणखणीत पाहूया षटकार 6 धावा.
संबंध महाराष्ट्राचा पाहायला मिळालं. साधारण 35 वर्षापूर्वीची कोळी गीतं आज रवण पाहिलं, पारू ग पारू वेसावची पारू. तर आजही आपले अनेक जण निश्चित नाचण्यासाठी या ठिकाणी मैदानात जातात. आणि आपल्या आगरी कोळी लोकांची जी हळद समारंभ जर आपण पाहिला तर ती कोळी गीताचे संपन्न होत आहे. षटकार 6 धावांचं योगदान, सलग 2 षटकार मारतोय तो फलंदाज मनीष तात्रे. एकूण धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा येतात त्या 78. शेवटचे षटक आहे. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. आक्रमक फलंदाज पुन्हा एकदा 1 षटकार मारणार का, आणि अर्थातच सलग 3 षटकार मारणार खेळाडू तो ठरणार का, पाहणार आहोत. समोर पंकज घरत एंड बदलतोय आणि या ठिकाणी पहा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न केला. अपुरा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. चेंडू मात्र गेला तो अर्थात वाडिश लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने. इथे मात्र झेल घेतला गेला आणि फलंदाज मनीष तात्रे याची खेळी इथे मात्र समाप्त. चित्रपट अतिशय गाजलेले दादा कुंडके यांचा ह्या चित्रपटाला आता मात्र पांडू नावाचा चित्रपट देखील या ठिकाणी येतोय. मराठी चित्रसृष्टीला आणखीन एक चांगलं योगदान मिळेल. तर हा फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमित म्हात्रे. कांबेगावचं सुपुत्र अमित म्हात्रे या ठिकाणी येतोय. धावा आतापर्यंत तुम्ही पाहिला तर 78 धावा धावपलकावर आल्यात. गोलंदाज तयार पंचांच्या उजवीकडून. इथे मात्र डाव्यात गोलंदाजी करतोय. अतिशय चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा बाजूने गेला. फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची समाप्ती. बहुधा अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर फलंदाज काय करतोय आणि या ठिकाणी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न करते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही आहे. इथे मात्र शेवट गोड केला जातोय. षटकार येतोय. 6 धावांचं योगदान. आणखीन एक मोठा फटका. षटकार. तर खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतोय आणि प्रथम फलंदाजी करताना वर्धेला रसायनी संघाने तब्बल 4 फलंदाज गमावले आणि धावा धावपलकावर नोंदवले. 84-85 धावांचं लक्ष 6 षटकामध्ये, म्हणजे साधारणतः 14.16च्या सरसने धावसंख्येची गरज आहे सामना जिंकायला. तो मयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ या संघाला. शेवटच्या षटकाचं विश्लेषण जर आपण इथे पाहिलं तर पंकज घरत या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी थोडासा महागडा गोलंदाज ठरला, ज्याने 19 धावा खर्च केल्या. तर फलंदाज मात्र शेवटचं गोड करणारा फलंदाज ठरला, ज्याने षटकाराच्या माध्यमातून योगदान दिलं. तो अर्थातच नयन थळी 6 धावांच्या योगदानाने नाबाद राहिला. तो 21 धावसंख्येवर एक चांगली फलंदाजी. आणि जसं मी म्हणेन की लाईनअप हा अतिशय महत्त्वाचा. आणि स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2017मध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळालं, कारण सलग 17 वर्ष ती क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये अर्थातच चांगलं योगदान दिलं. आणि तेच योगदान आज महाराष्ट्रभर जर आपण पाहिलं तर आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. ती सामना संपल्यानंतर लाईनअपने परत येणं. तर लक्ष इथे आपण पाहणार आहोत. यानंतर निश्चित आपण समालोचन ऐकणार आहोत. ते आमचे प्रसाद भोईर सर दादरपडा उरण अतिशय चांगलं गुणवान समालोचक, अतिशय चांगलं योगदान ते देत आहेत. परंतु तत्पूर्वी जाऊया डीजेकडे. हॅलो. दरम्यानच्या काळात आपण पाहताय अतिथी सन्माननीय अतिथींचा इथे सन्मान होत असताना आपण पाहतोय विक्रमजी सोहनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण ड्रिंक्स ट्रॉली आपण पाहतोय. ड्रिंकची व्यवस्था ज्यांच्या मार्फत आपल्याला केली गेली, त्यांची स्पॉन्सरशिप त्यांनी केलेली आहे. त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. स्पॉन्सरशिप बाळूशेठ पाटील तारा ज्यांच्या माध्यमातून केले गेले. रोहन पाटील
त्यांचं सुद्धा आपण मनापासून आभार मानूया. सोनी साहेब, आपलं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. तर चला, विनंती असेल मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघाच्या संघनायकाला की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायची आहे. पहिलं सत्र आपण पाहिलं तर वरद इलेव्हन रसायनी संघानं प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना 6 षटकांच्या मोबदल्यात 84 धावांचा खऱ्या अर्थानं टार्गेट सेट केलंय आणि 85 धावा प्रतिस्पर्धी संघाला 14.16ची सरासरी जवळजवळ असणार आहे. फार मी म्हणेन कौतुक करावं लागेल या फलंदाजांचं. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये त्यांनी धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा जमवल्या होत्या, पण त्यानंतर तिसरं षटक जे आले बारक्या कांबळेचं तिथं कमबॅक झालं. पण तदनंतर येणारा दिनेश पाटीलला मात्र मी म्हणेन मोठे फटकेबाजी केली आणि 21 धावा कुठून काढल्या व शेवटचा गोलंदाज पंकज घरत जावळे संघाचा खेळाडू याच्यावरती 19 धावा आले. त्यामुळेच इथे मात्र 84 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. म्हणजे एक फायटिंग स्कोअर मी म्हणेन उभारलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. दुपारचे 3:48 बरोबर होत आहेत आणि या दुसऱ्या सत्राला काही क्षणातच सुरुवात होईल. चला, विशेष सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघाच्या संघनायकासाठी आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. या मैदानामध्ये घडणारा या दोन्ही संघांमध्ये विजय जर प्राप्त करायचा असेल तर जीवाच्या आकांतानं प्रयत्न करावेच लागतील, तरच पुढच्या फेरीमध्ये खेळता येईल आणि आपलं स्वप्न तर अजून साकार एक होत आपण पुढे जाऊ शकाल. प्रसाद, तुला थांबवतोय. या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. सन्माननीय दीपजी सोनावणे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी प्रफुल्लजी सकपाळ आणि सुशांतजी वेदक आणि मंगेशजी होमकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते ते दीप यांना सन्मानित करावं. ड्रिंक्स स्टॉलीचे आमचे सहाय्यक सदस्य आहेत आणि त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय. थँक्यू. स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. प्लीज, काही अडचण असेल मैदानामध्ये तर पूर्ण करायची, दूर करायची लगेचच. 6 षटकं 84 धावा, या अगोदर 69 धावांचा टार्गेट आपण पाहिला होता, पण आता मात्र 85 धावा. खरं तर मैदानातील कुस्तीला तेव्हाच मजा येते जेव्हा एकाच किलो वजन गटातील 2 कुस्ती पेलवान मैदानामध्ये असतात. हे आता मात्र तसंच अगदी घडणार आहे, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये 100हून अधिक धावा 2 फलंदाजाने खरं तर केल्या आणि आता मात्र त्याच फलंदाजांना थोडंसं मानसिक दडपण घेऊन 85 धावा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पाहूया काय घडतंय. शोले चित्रपटामधील एक सुंदर असा डायलॉग आठवला, लोहा गरम है मार लो हतोडा. आणि प्रसाद, षटकारांचा जेव्हा उल्लेख होतो आपल्या पाठीमागेच बरोबर एक खेळाडू आहे प्रफुल्ल पाटील बोरले, ज्याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा गोलंदाज झाला वेस्ट इंडिज संघाचा त्याच्यावर पूर्णपणे हयातभर गोलंदाजी त्यांनी केले, पण कोणी षटकार मारला. अर्थात कर्टनी एम्ब्रॉज, वेस्ट इंडिजचा गोलंदाज, जगातील कोणत्याही फलंदाजी त्याच्यावर षटकार मारला नाही. विचार करण्यासारखी गोलंदाजी त्याची असेल. नक्कीच फार मोठी कामगिरी म्हणावी लागेल, कारण आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये एखाद्या फलंदाजाला एकही षटकार न मारून देणं फार मोठी पराक्रम असेल. मी मग भीम पराक्रम म्हणायला काही वावगं ठरणार नाही. तसेच या स्पर्धेमध्ये खेळणारा असा एक गोलंदाज आहे नरेश ठोंबरे. आतापर्यंत ज्या खेळाडूने 8 षटक हाताळले परंतु एकही षटकार खाला नाही. क्या बात आहे. आणि ते सुद्धा शिरडोनच्या मैदानावर.
खूप मोठी कामगिरी म्हणावी लागेल, कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये शिरडोनचं मैदान असं आहे की जिथं गोलंदाजांची कत्तल 80%हून अधिक कत्तल होत असते, पण अशा गोलंदाजाने अशा खेळपट्टीवरती न मार काढणं फार मोठी कामगिरी. तर शुभेच्छा दोन्ही संघांसाठी. सामन्याला सुरुवात. 85 धावांचा टार्गेट. स्ट्रायकर बॅट्समन सुदर्शन गायकर. पाहूया गोलंदाज आहेत मनीष तात्रे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस, चुकीला माफी नाही. जबरदस्त गगनचुंबी षटकार. तेव्हाच प्रभू श्रीकृष्णाने जे पृथ्वीवर 8वा अवतार ज्या प्रभू श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र नेहमी हाताळले, आणि हा सुदर्शन मात्र सुदर्शन गायकर. पाहूया आपल्या संघावरती आलेल्या पराभवाचं संकट टाळण्यासाठी आपल्या फलंदाजी रूपी सुदर्शन चक्र कुठपर्यंत किती हाताळणार हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. पण सुरुवात तर मात्र चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार लगावून गोलंदाज मनीष तात्रेला थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय. सुदर्शन गायकर अगदी तीच लयबद्ध फलंदाजी पाहायला मिळते जी एमडी वॉरियर्स संघाच्या विरोधात खेळत असताना केली. तीच फलंदाजी आणि तशीच लयबद्ध फलंदाजी पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळचा मात्र अगदी खोलात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल फक्त मिळतीये. स्ट्राईक रोटेट होते. संघाची धावत संख्या 1 ने वाढते. धावत संख्या होते बिनबाद 7 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. आता मात्र राईट हँड बॅट्समन, रायगड जिल्ह्यातील नामवंत फलंदाजांपैकी एक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, कामोठे टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा बारक्या कांबळे स्ट्रायकर बॅट्समन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जाते. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत, एकीकडे डीप मिड विकेटला आपण पाहतोय, तर दुसरा क्षेत्ररक्षक डीप कव्हरमध्ये बारक्यासाठी असं व्यूहरचना आखलाय. आणि गोलंदाज अगदी त्याच पद्धतीने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मनीष तात्रे. यावेळचा चेंडू स्वीप करण्याचा थोडासा प्रयत्न होता फलंदाज बारक्या कांबळेचा, पण इथे मात्र फसला जातो प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. यस, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आणि पुन्हा एकदा मनीष तात्रे सिद्ध करतोय की वरद इलेव्हन रसायनी संघाचा सुरुवातीचा पहिला गोलंदाज म्हणून माझी निवड का केली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या गोलंदाजीच्या मार्फत करत असताना मनीष तात्रे. यावेळचा चेंडू थोडासा फ्रंट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन गोलंदाजी झाल्याचा इशारा पंच घोषित करतात नीरज राणावत सर. आव्हांतर चेंडू आलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 8 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 8 धावा आतापर्यंत आल्या. त्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. असं किंचितच जाणवत होतं चेंडू बॅटला ब्रश करून गेलाय, पण इथे मात्र कोणत्या प्रकारे झेल टिपू शकला नाही यष्टीरक्षक. अपील करण्याचा प्रयत्न होता, पण यष्टीरक्षकांनी कामगिरी थोडीशी खराब केल्यामुळे कदाचित हे संकट टळलं गेलंय बारक्यावरचं. आणि मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघावरचं चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र शांत बसवण्याचा प्रयत्न मनीष तात्रे करत असताना धावसंख्या आहे बिनबाद 8 धावा. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला आणि तो सुद्धा अगदी सुईतून जसा धागा ओवावा तसा 2 फलंदाजांच्या मधून चेंडू निघून चालाय सीमा पार. चौकार. विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मात्र मैदानावरती एकच औषध असेल, प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न.
पाहूया कोणता संघ ते प्रयत्न पूर्ण करणार आणि पुढील सामन्यामध्ये खेळण्यासाठी त्या संघाला संधी मिळणार. हा मात्र प्रेक्षकांना पडलेला मोठा कोडा असणार आहे. काही क्षणातच त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. यावेळचा चेंडू चांगला फटका आलाय. सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं दर्जेदार केलं जात आहे. संदेश मुंडे यांच्या मार्फत सिंगल मात्र मिळते. सिली मिडॉपकडे आलेला चेंडू सिंगल मिळाली आहे. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होती आहे, ती म्हणजे बिनबाद 13 धावा. वापरतो छत्रपती शिवरायांची ती भूमी, ज्या भूमीतून ज्याने संपूर्ण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि अर्थातच क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणालं तर असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी म्हणलं की जीवनामध्ये कोणतीही गोष्ट असाध्य नसते, ती साध्य करण्यासाठी सराव करावा लागतो, चांगला अभ्यास करावा लागतो. इथे मात्र दोन्ही संघांना विजयाची अपेक्षा आहे, कारण चांगला प्रयत्न करणं आवश्यक. कारण 85 धावा ह्या कमी धावसंख्येचा पाठलाग कमी नाही आहे. आणि इथे मात्र तीच उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांप्रमाणेच खरं तर असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे प्रसाद. नक्कीच नक्कीच. आणि ते प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो आणि प्रयत्न केलेच पाहिजे. आज विचार केला तर तुम्ही मनभर मोगलांना फस्त करणारी मुठभर मावळ्यांना एकत्र करून शिवशाही स्थापन केली. काय प्रयत्न असतील, काय प्रचंड इच्छाशक्ती असेल आणि खऱ्या अर्थाने हे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच आपण तर एकदा तरी या ठिकाणी आमचे रायगडावरती मान्यवर येऊ. सन्माननीय अनिलजी वाकडीकर साहेब, माझी उपसरपंच शिरडोन यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय अतिथींचं आगमन होताना दिसतं आणि नक्कीच फार मोठी ऊर्जा शक्ती आहे रायगड किल्ल्यावरती. रायगड म्हणजे गडांचा राजा आणि रायगड म्हणजे महाराजांचा गड. म्हणून महाराष्ट्रामध्ये जन्म घेतल्यानंतर एकदा तरी पंढरीच्या पांडुरंगासमोर नतमस्तक व्हा आणि त्या रायगड किल्ल्यावरती एकदा तरी जाऊन या, असं सातत्याने थोर समाज प्रबोधनकारांकडून नेहमी म्हटलं जातं. याचं कारण सुद्धा तसंच आहे. खूप मोठं सामर्थ्य देणारा तो किल्ला आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत. हार्दिक कुरंगुळे वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. पाहूया कशा पद्धतीनं आपला परफॉर्मन्स या सामन्यामध्ये देतील. स्ट्रायकर बॅट्समन बारक्या कांबळे, विलास कांबळे म्हणून ज्याचं नाव आहे, असा बारक्या नावाने प्रचलित असणारे. तसेच आमचे यावेळचा मात्र हा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाजाने टाकलेला हा चेंडू कव्हर खेळण्याच्या नादात इथे मात्र विकेट गमवून बसलाय. मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघाला बसलेला पहिला धक्का. फलंदाज होतोय झेलबाद. सन्माननीय आमचे पाहुणे डोलिवली गावचे सरपंच, त्यांचे सुपुत्र सुमितजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय डोलिवली गावचे सरपंच सुपुत्र सुमितजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या RPLचा आनंद घ्यावा. सन्माननीय माजी उपसरपंच शिरडोण अनिलजी वाकडीकर यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघाचा सरसेनापती अर्थात बारक्या कांबळे ते मात्र सन्माननीय अनिलजी वाकडीकर माजी उपसरपंच शिरडोण यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. RPLचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर आणि त्याचबरोबर धोंडू भोपी यांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जाईल. आणि त्याचबरोबर डोलवीचे आमचे सन्माननीय पाहुणे रोहन म्हात्रे यांना मी या व्यासपीठावर आमंत्रित करतोय. त्याचबरोबर सरपंच सुपुत्र डोलवी सुमित म्हात्रे, तर यांनाही मी या व्यासपीठावर आमंत्रित करतोय. तर आपण डोलवी गावचे सुपुत्र रोहन म्हात्रे यांचं स्वागत या व्यासपीठावर करणार आहोत. सन्माननीय रोहनजी म्हात्रे. रोहनजी म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. डोलवी गावचे सामाजिक कार्यकर्ते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवी सुरुवात पुन्हा एकदा तुमची वाट पाहत असते आणि आज मैदानावरती मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघासाठी हीच आशेचा किरण घेऊन, त्याच आशेचं नवीन किरण घेऊन प्रतीक सुरते मैदानामध्ये नॉन स्ट्रायकर. यावेळचा चेंडू परफेक्ट बॅटच्या रडारमध्ये येतोय आणि त्याचं रूपांतर बिग 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 हिट षटकार. तीन दुबळ्यांचा गायकरच्या बॅटमधून ज्या सुदर्शन गायकरला शांत बसवलं होतं गोलंदाज मनीष तात्रे यानं पहिला षटकार खाल्ल्यानंतर, पण तो सुदर्शन गायकर शांत बसला तर सुदर्शन गायकर कसला याची पुन्हा एकदा त्यांनी चुणूक या षटकाराच्या साह्यानं गोलंदाज हार्दिक कुरंगुळ्याला दिली आहे. या 6च्या साह्यानं धावासंख्या जर आपण पाहिले 19 धावा होत आहेत. 19 धावा फलकती लागल्या जातात. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू का अफलातून स्ट्रोक लगावला गेलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला जातो. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार करतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. ते तेवढंच सत्य आहे, पण त्याच हार्दिक कुरंगुळेला आता मात्र पळो की सळो करण्याचा प्रयत्न फलंदाज सुदर्शन गायकर करत असताना दिसतोय. सलग 3 चेंडू 3 मोठे फटके 2 षटकार आणि 1 चौकार लगावलाय आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या होते 29 धावा. 85चा टार्गेट आहे. त्यापैकी सुरुवातीच्या 1 षटक आणि काही चेंडूमध्ये आतापर्यंत 29 आल्यात. म्हणजे धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थानं जो प्रयत्न व्हायला हवाय तो अगदी 100% करताना फलंदाज सुदर्शन गायकर करतोय. गुणलेखकाच्या अहवालानुसार या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळचा चेंडू मात्र मिसमॅच होतोय, तरी सुद्धा चेंडू मात्र वेगाने लॉंग ऑन कडे आलाय. क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नात चेंडू थांबवत आहेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जातं 31च्या घरामध्ये. 31 रन्स होत आहेत. 31 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स. फार आपल्यातून कामगिरी पाहायला मिळते आज. आणि इथे आपण पाहता 2 षटकांचा खेळ जवळजवळ संपलाय. 31 धावा होत आहेत आणि आमचे आणखी एक सहकारी समालोचक आज आमच्यासोबत संदेशजी जोडले जात आहेत. तर त्यांना विनंती आहे की यापुढे षटकासाठी आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यावा. जय महाराष्ट्र जय जय
तसं उत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो शिवप्रताप दिन म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय. अफजल खानाला आजच्या दिवशी फाडलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्याच पदपर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण रायगड प्रीमियर लीगचा आस्वाद घेत आहे. अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन आपण पाहतोय. दरम्यानचा हा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीनं चेंडू खेळून काढलाय. खऱ्या अर्थानं सुदर्शन गायकर याचं वादळ आपण या मैदानावरती पाहतोय. आदरणीय सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संबंध रायगड जिल्हावासियांच्या भेटीला आली आहे आणि खऱ्या अर्थानं काय देखणं आयोजन, अगदी प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष त्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि खऱ्या अर्थानं ही दुसरी संधी त्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी असेल. ऑप्शनसाठी त्यांनी आमच्या कर्तेश्वर ब्रास बँडला निमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आमचा ब्रास बँड पोचला होता आणि खऱ्या अर्थानं खूप धन्यवाद आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेबांचा. मॅचकडे जाऊया. अप्रतिम सामना आपण या ठिकाणी पाहतो. हा चेंडू सुदर्शन गायकरसाठी, चेंडू हवेमध्ये, गोल्डन विकेट. या संधी टिपल्या गेल्या पाहिजे सर खऱ्या अर्थानं, कारण सुदर्शन गायकर ज्या प्रकारे सुदर्शन चक्र त्याने या मैदानावरती फिरवलंय, मयूर स्पोर्ट्सच्या ज्या आशा पल्लवित केल्यात खऱ्या अर्थानं. ज्यावेळेस बारक्या कांबल्याची विकेट गेली होती असं वाटलं होतं की वरद इलेव्हन सगळ्या मॅचमध्ये कुठेतरी वर्चस्वाची कामगिरी करेल, परंतु त्यांचे मनसुबे होते त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फिरवलं होतं सुदर्शन गायकरनं. हा झेल मात्र एक संधी नक्कीच निर्माण झाली होती, ते संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्रतीक सुरते यावेळेला स्ट्राईक एंडवरती. दरम्यानचा हा चेंडू ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच आमच्याकडे वळतायत आणि चेंडू खराब असल्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. प्रेशर, दडपण काय असतंय आपण पाहतोय खऱ्या अर्थानं, कारण जशास तसं उत्तर ज्यावेळेस दिलं गेलं असं वाटलं होतं. गोलंदाज ज्यावेळेस आपण पाहिला असेल हार्दिक कुरंगळे, सुरुवात अतिशय चांगली केली गेली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, परंतु तदनंतर सुदर्शनाची अफलातून फलंदाजी. दरम्यान हा चेंडू मात्र पूर्णपणे फलंदाज बीट होतोय. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये सर. ज्यावेळेस धावांचा पाठलाग केला जातो अशा वेळेस निर्धाव चेंडू कुठेतरी अंतिम क्षणी निर्णायक असतात. धावफळ खालतं कुठल्याही क्षणी ठेवायला पाहिजे, कारण फलंदाजाने जाणायला पाहिजे सुदर्शन गायकर एक हार्ड हिटर फलंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये स्ट्राईक रोटेशन करणं फार गरजेचं आहे. दरम्यानचा हा चेंडू खेळून काढतोय. शतरक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत मिळते एक धाव आणि एका धावेने धावफलकावरती वाढ होतीये. 35 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. एक फलंदाज बाद झालाय. इथून पुढे जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज असेल ती मयूर स्पोर्ट्स संघाला. या 50 धावा पूर्ण केल्या जातील का या 50 धावा रोखल्या जातील वरद इलेव्हन संघाच्या माध्यमातून, हा प्रश्न येणारी वेळ या सामन्याचं भविष्य घेऊन येईल. तत्पूर्वी हा चेंडू शॉर्ट पिच लेन डिलिव्हरी, चेंडूला सरळ भिडकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार, वन बाउन्स, चौकार. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न होतोय. सूरज पुजारी याचं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते 39. जिंकण्यासाठी इथून पुढे षटक असतील बाकी 3, म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 46 धावांची गरज इथून पुढे बाकी राहिली आहे ते मयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ संघाला. तत्पूर्वी आदरणीय मंगेशजी वाकडीकर सर आणि संतोष चौधरी सर यांचा आभार या ठिकाणी मानतो. एक षटकासाठी त्यांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि खरं तर रायगड प्रीमियर लीग हे कष्ट फार मोठे आहेत आदरणीय मंगेश वाकडीकर सरांचे. हे कष्ट मोठे आहेत शिरडोन ग्रामस्थांचे आणि खऱ्या अर्थाने या कष्टाचं चीज आपण होताना पाहतोय. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या भूमीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे आपल्या भेटीला आली. अतिशय सुरेख देखणं असं आयोजन आपण पाहतोय. खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी आयोजकांचं. खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय आयोजकांचं. आणि तत्पूर्वी नक्कीच सांगेन, आपण जरी आयोजन पाहिलं सर प्रत्येक टप्प्यावरती ज्या प्रकारे मी सुरुवातीला उल्लेख केला गेला, ऑक्शन असेल, त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कामगिरी असेल, त्यानंतर प्रत्येक मान्यवरांना अगदी पर्सनली जाऊन निमंत्रण केलं गेलं असेल. खऱ्या तर रायगडची शान
कशाला म्हटलं जातं की रायगड म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये रायगड प्रीमियर लीगचं आयोजन अगदी 1 वर्षापूर्वीच अनाऊन्स केलं होतं आदरणीय मंगेश वाकडीकर सरांनं आणि त्यानंतर मात्र त्याच्यावरती केलेलं हे काम आणि ते काम आज मात्र आपण याची ध्येय याची डोला पाहतोय. खूप खूप धन्यवाद देतो सर आपल्याला आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो. क्रिकेट हा खेळ आपण नक्कीच प्रामाणिकपणे केला, शिस्तीने केला आणि मी नेहमीच शेवटी सांगत असतो की ज्या वेळेस आपण क्रिकेट खेळता मित्रांनो वेळेचं भान राखा. ज्यावेळेस तुमची मॅच असेल अगदी घरातून लवकर निघा आणि ज्यावेळेस मॅच तुमची संपते अगदी सावकाशपणे घरी जा, कारण घरी आपली कोणतरी वाट पाहत असतो. नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून आपण घरच्यांचा सुद्धा विचार करावा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. धन्यवाद संदेशजी पाटील सर. आपण अतिशय चांगलं समालोचन एका षटकामध्ये आपण केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातले अनेक समालोचक ज्याच्यामध्ये हिंदी मराठी समालोचक आपण पाहिलेत. काल पुण्यावरून देखील एक इंग्रजी समालोचक देखील आपण या स्पर्धेच्या पाहिलात आणि हे खरं तर मंगेशदादा वाकडीकर सरांचा आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा ज्यांनी तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा संपली पर्व दुसरं निश्चितच त्याला 4 चांद लावण्याचा प्रयत्न इथे केला गेला आहे. तर धावपलकावर आपण पाहिलं 46 धावांची अजूनही गरज आहे. ती अर्थातच मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाल संघाला 3 षटकं समाप्त झालीत. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय मनीष तात्रे. नवीन षटक इथे आपण पाहणार आहात अर्थातच कर्णा स्पोर्ट्स एंडकडून अर्थात भारतरत्न सचिनजी तेंडुलकर स्टँड एंडकडून आणि समोर मात्र फलंदाज खेळण्याची तयार असेल तो अर्थातच यावी प्रतीक सुरते. प्रतीक सुरते वैयक्तिक खेळतोय ज्याने 3 चेंडू सामना केला 2 या धावसंख्येवर खेळतोय. त्याला साथ देतोय तो फलंदाज सुदर्शन गायकर ज्याने 3 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 30 धावांचं योगदान दिलंय. तर एकीकडे आपण पाहायला मिळतं की मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाल संघाचे हे निश्चितच एक मोठा फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यात देखील अलिबाग संघाला पराभूत करण्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं होतं. कारण 121 धावा हा धावांचा अजूनही अलिबागचे अनेक प्रेक्षक ही क्रिकेट स्पर्धा इथून पाहतात. निराश आहेत परंतु पुढील वर्ष होणारी RPLमध्ये आपण अर्थात अलिबागकरांना चांगली संधी असेल अशी अपेक्षा करूया. वळी या मैदानाकडे अप्पर कटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशेष चेंडूचा पाठलाग करतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये झेल काही घेऊ शकलं नाही. 3 क्षेत्रशेष चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावा मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाल संघाला. सर्वच संघ 32 संघ खरं तर या स्पर्धेमधले निश्चितच मोठे संघ म्हणून मानला तर 15 तालुक्यांचा समावेश असणारे ही रायगड जिल्हा 1968 गाव आणि 486 खेळाडू ही असं तिच्या मोठं योगदान देणारी ही रायगड प्रीमियर लीग शिरढोण नगरीमध्ये. वळी या मैदानाकडे गोलंदाज 7 ते 8 बॉलांचा रनअप तुम्ही पाहताय अर्थातच मनीष तात्रे गोलंदाज या ठिकाणी पंचांच्या उजवीकडून अर्थात डाव्या हाताने या ठिकाणी पाहायला चेंडू पाहायला जवळ जेवून दिला आणि चेंडूला सरळ डीप स्क्वेअर लेगून भिरकावून दिला. चेंडू या ठिकाणी जातोय आरपार सीमापार षटकार. चला झलक शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. धावपलकावर धावा या ठिकाणी 47 येत आहेत. हा षटकार आला तो फलंदाज अर्थातच प्रतीक सुरतेच्या बॅटमधून वैयक्तिक जर पाहिलं त्यांनी 10 धावांचं योगदान दिलं. 5 चेंडूचा सामना केला आणि एकूण धावाचा धावपल 47 हातामध्ये गरज आहे ती 38 धावांची. 16 चेंडू आणि 38 धावा हे आपण पाहिलात कारण एका षटकात 92 धावा देखील आलेल्या आहेत. त्या अर्थातच बांगलादेशच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुळेखंड संघाचा जीवित माद्री याने एका षटकामध्ये बेलपडा उरणच्या मैदानावर 42 धावा देखील एका षटकात कुठून काढल्या. हा देखील रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा नीतीज इतिहास आपल्याला पाहायला मिळाला. तर या पण अशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करणार का? समोर फलंदाज पुन्हा एकदा प्रतीक सुरते. या ठिकाणी हा 5 चेंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक थोडंसं निश्चित या ठिकाणी चेंडूवर येतोय. लॉंग ऑफला हा झेल फलंदाज बाद आणि आणखीन एक धक्का बसला मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाल संघाला. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग.
चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली, कारण षटकार आल्यानंतर आपण पाहिलं गोलंदाज मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत होता आणि इथे फलंदाज प्रतीक सुरते याला बाद करण्यात यश ठरलं, ज्यांनी 10 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज अर्थात भानुदास म्हात्रे, आमचे अर्थात तेजसजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला खेळाडू आहे. जर आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये तेवढीशी चांगली कामगिरी केली होती, पहिल्या सामन्यात देखील तितकीही चांगली कामगिरी केली होती, कारण बामणडोंगरीचा हा खेळाडू याला याच्याकडून खरं तर अपेक्षा असेल ती अर्थात मिरमर स्पोर्ट्स कुंडेवाद संघाला, कारण एकूण जर आपण पाहिलं तर 38 धावांची अजूनही गरज. षटक क्रमांक चौथं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये, त्यामुळे जीवित मातेसारखी फलंदाजी या ठिकाणी करणार का, येणारी वेळ आपल्या पाण्यात वळ या मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष तात्रे, डावखरा गोलंदाज आहे. या ठिकाणी पहा गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो कव्हर क्षेत्रामध्ये, कव्हरला एक वेगाने चेंडूला चांगलं क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळालं. आणि आज रायगड जिल्ह्याचा विचार केला, रायगड जिल्ह्यामध्ये 29 खेळाडू आखाती देशामध्ये आले, आपल्या नावावर त्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी योगदान दिलं, आखाती देश गाजवलं, पर्यायाने महाराष्ट्र, भारत आणि त्याचबरोबर जिल्हे आणि त्याच तालुक्यांची नाव निश्चित मोठी करण्याचा प्रयत्न आपल्या 29 खेळाडूंनी आतापर्यंत केला. तर असे खेळाडू या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पनवेलच्या या भूमीतून, कारण पनवेल तालुका हा क्रिकेटची पंढरी असं नेहमी मी महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना नेहमी त्याचा उल्लेख करतो, कारण जेवढे सामने पनवेलमध्ये खेळले जातात तितके महाराष्ट्रात कुठेही खेळले जात नाही. हे देखील वैशिष्ट्य. या ठिकाणी 5 सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्रक्षेत चेंडूवर आहे, चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत मात्र एकच धाव मिळाली, ती फलंदाज भानुदास म्हात्रेला. एक धाव संघाला घेऊन जाते ती अर्थातच या ठिकाणी 49 या धावफलकावर 37 धावांची 36 धावांची अजूनही गरज आहे. आणि समोर मात्र फलंदाज खेळण्यासाठी तयार असेल तो सुदर्शन, एक आक्रमक फलंदाज आहे सुदर्शन गायकर. मागच्या सामन्यात तुम्ही पाहिले त्याने अशा प्रकारची जबरदस्त फलंदाजी केली, बारक्या कांबळे आणि त्याची जोडी जमली होती आणि अलिबागच्या प्रत्येक गोलंदाजाला चेंडू कुठे टाकायचा हा प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. मात्र या ठिकाणी पाहिलात तर एक हाती झुंज हा देतोय तो हा फलंदाज. पाहूया पुढच्या काही चेंडूमध्ये तो काय चमत्कार करेल, आणि निश्चित चमत्कार करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. मात्र या निश्चित गॅप शॉटमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला तो अर्थात स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगमध्ये. एकच धाव मिळाली ती फलंदाजाला, एक धाव मिळते ती सुदर्शनला. सुदर्शन एका धावेने पुढे सरकतोय आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली 4 षटकांचा खेळ समाप्तोय. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या अर्धशतक 50-35 धावांची अजूनही गरज. ऐका शिवाजी म्हणून आपल्या भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं तुम्ही आजही जर अर्थात अलाहाबादमध्ये जर गेलात तर तिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा तुम्हाला पाहिला. तो मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की मालवण किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला पाहायला मिळतं. रायगड भूमीमधून त्यांनी दिलेले योगदान आणि त्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट ज्याचं आपण पाहिलं की खरोखर एक मोठं योगदान ज्यांनी दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज. अर्थात जिजाऊ मातांचं आशीर्वाद आणि तुळजाभवानी देवीची कृपा, जी भवानी तलवार आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी केलेलं एक अथक परिश्रम आणि तेच योगदान आज 400 वर्षानंतर देखील आपण पाहतोय. वळीया मैदानाकडे 5वे षटक. सूरज पुजारी गोलंदाज आहे, गोलंदाजच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, अयशस्वी प्रयत्न करण्याचा अडवण्याचा प्रयत्न इथे केला गेला. एकच धाव या ठिकाणी मिळाली, एक धाव मिळते संघाला. एका धावेच्या मध्ये धावफलकावर धावा येतात ते 51. आता मात्र 34 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू मात्र बाकी आहेत ते 11 चेंडू. हे समीकरण इथे पाहायला मिळालं. मात्र दुसरीकडे भानुदास म्हात्रे हा जो बामणडोंगरीचा खेळाडू आहे, आक्रमक आहे, डावकरी फलंदाज नेहमी आक्रमक असं म्हणलं जातं. पहा आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळी जर आपण पाहिलं फटक्यामध्ये ताकद तेवढी नव्हती. चेंडू इथे जर पाहिला तर निश्चित गेला मिडाल क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रशी चेंडूवर येतोय लॉंग ऑनवरून एकच धाव मिळाली ती भानुदासला. भानुदासाच्या धावसंख्येत 1 बदल. भानुदास मात्र 2 या धावसंख्येवर आणि समोर मात्र फलंदाज आता आपण पुन्हा एकदा पाहतोय तो अर्थातच सुदर्शन गायकर.
पुढचा चेंडू या ठिकाणी पहा हवेतून खेळण्याचा प्रयत्न फसला गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक मोठा धक्का. स्वप्न हे त्यांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. स्वप्न हे त्यांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. भव्य आयोजन असं नियोजन केलं अचानक मित्र मंडळानं. भव्य आयोजन असं नियोजन केलं अचानक मित्र मंडळानं. वरदिनीय रसायनी आणि त्याचबरोबर हरिओम डोलवी पेण या दोन संघांचा जर आपण विचार केला देहबोली त्यांच्याकडे फार पाहिलीही नव्हती. आपण या ठिकाणी चांगले स्टार खेळाडू त्यांच्याकडे नव्हते. परंतु क्रिकेटमध्ये काय असतं की मी जसंच म्हणालं की असाध्य ते साध्य करायला पाहिजे आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर क्षेत्राच्या जोरावर. आणि ह्या दोन संघांचा जर आपण विचार केला तर निश्चित चांगलं योगदान वरदिलीय रसायनी आणि हरिओम डोलवी पेण संघाने या ठिकाणी दिले आणि हेच खरं तर क्रिकेटचा विजय असं म्हणता येईल. फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज अर्थातच नेरेगावचा प्रवीण चौरगे बाली या नावाने संबोधलं होतं. बाली तितकासा यशस्वी नाही ठरलं या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत. मात्र पाहू या दोन फलंदाज सलग बाद करण्यात यशस्वी ठरलं तर गोलंदाज सूरज पुजारी. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पहा फटक्यामध्ये ताकद इथे पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि लॉंग लेगमधून चेंडूला मात्र सीमा प्रॉपर्टी 4 धावांचं योगदान मिळालं. 4 धावा मिळतात संघाला आणि या 4 धावांच्या माध्यमातून धावफलकावर धावा येतात त्या 56. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एकच होता तो राजा. तर या ठिकाणी परेश म्हात्रे याच्याकडे आपण पाहिलं तर चौकाराने खातं उघडतोय. भारतीय क्रिकेटचा विचार आपण केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर विचार केला तर चौकाराने खाते उघडणारा अर्थात वीरेंद्र सेहवाग यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवाती चौकाराने केली होती आणि इथे देखील या खेळाडूंनी चौकाराने सुरुवात केली. 4 धावांचं योगदान मिळालं. धावफलकात 4 ने वाढ झाली. धावफलक जाऊन पोहोचला 56च्या घरामध्ये. व या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी इथे पुन्हा पहा बॅट चेंडूला जवळ येऊन दिला. आउटसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे मात्र आपल्याला पाहायला नाही मिळाला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक इथे जर आपण पाहिला तर सूरज पुजारी याचं हे आणि षटक. दरम्यानच्या काळात आपण पाहताय अंपायर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विशालजी पाटील यांचं आगमन तसेच प्रवीणजी पवार सर यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तर प्रवीण पवार सर अर्थात नाना पवार यांचे सुपुत्र अनेक क्रिकेटचे स्पर्धा त्यांनी गाजवल्या. त्यानंतर जर आपण नाना पवार यांचे बंधू माफ करा तर या ठिकाणी त्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या बाहेर देखील त्यांनी खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला. तर धावफलकर धावा येऊन पोचल्यात ते अर्थातच 56. इथे मग आपण पाहणार शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकाचं समालोचन अर्थात मी विनंती करेन ते अर्थात आमचे प्रसाद भोईर सर दादरपडा उरण. परंतु या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मंगेशदादा वाकडीकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. क्रिकेट रसिकांचा आभार व्यक्त. मी मात्र थांबतोय. नमस्कार. पुढच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद काका म्हात्रे सर. शेवटचं षटक आहे. विजयासाठी 29 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत प्रवीण चोरगे. बाली या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू यावेळचा पहिला चेंडू मात्र मिस करतायत. गोलंदाज संदेश मुंडे अप्परकट लागते आणि फलंदाज बाद होत आहेत.
आता मात्र थोडंसं मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघामध्ये थोडंसं नैराश्यतेचं वातावरण पाहायला मिळतं, कारण पराभवाचं सावट थोडंसं जाणवतं. पण क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं हेच खऱ्या अर्थानं मी म्हणेन नेहमी क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय अनेक खेळाडूंना यश देऊन गेले. पाहूया काय प्रयत्न करतात. आणि त्यात मैदान जर शिरडोनचं असेल तर फलंदाजांना सातत्याने साथ देणारे मैदान म्हणून आपण या मैदानाची ओळख नेहमीच पाहिली आहे. आणि अशा मैदानावरती शेवटच्या षटकामध्ये 29 धावा, जिथे आपण पाहतो शेवटच्या षटकातील काही चेंडू अर्थात 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 29 धावांची म्हणजे 5 षटकारांची गरज आहे. गोलंदाज संदेश मुंडे. यावेळचा चेंडू दिशा आणि वेग यांचं सुनेर संगम पाहायला मिळतंय. आणखी एक निर्धाव चेंडू टाकला जातोय. थोडंसं आठवलं काका मात्रे, आपण जर समुद्रकिनारी फिरायला जात असताना समुद्राच्या त्या वाळूवरती जर मूठ मारली आणि त्या मुठीतील वाळू जशी निष्ठत जावी तसा सामना प्रत्येक निर्धाव चेंडू मागे कुंडेवाड संघाच्या हातातून निसटताना दिसणार आहे. यावेळचा चेंडू अक्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न केला. बराच उशिरानंतर अवधीनंतर हा आलेला चौकार. स्वप्न हे त्यांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. स्वप्न हे त्यांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. 3 चेंडू 25 धावा. काय घडणार? यावेळचा चेंडू स्ट्रोक चांगला आहे, पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणखी एक फलंदाज होतोय झेल बाद. मुडबार भावळे घेऊन लागला ची गरज आणि या सामन्यातील कदाचित औपचारिकता म्हणावी जिथे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळचा चेंडू आणखी एक निर्धाव येतोय. गोलंदाज थोडासा उजवा होताना दिसत आहे संदेश मुंडे. गुणलेखकाच्या अहवालानुसार या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी 25 धावांची गरज असेल मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघाला. आडलक इथे आपण पाहतो मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड संघ हा शेवटचा चेंडू खेळून काढतोय आणि हा सामना जवळजवळ 24 धावांनी इथे मात्र वरद 11 रसायनी संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी पुढच्या सीझनसाठी खूप खूप शुभेच्छा. म्हणून सातत्याने मित्र आपण म्हणत आलो आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती प्रत्येक पावलावरती काहीतरी नव्याने घडत असताना काहीतरी नव्याने बिघडत असतं आणि तेच होत असताना